संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. सर्व मतदार बंधू भगिनींना एक विनंती आहे की कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच असताना आपण पंचक्रोशीतली म्हणजे पंचायत समिती गणामधील सर्व वाडी वस्त्यांना, जसे की मानगाव वाडीमध्ये गेल्यानंतर तिथे समजले की पाण्याची समस्या आहे, ती तात्काळ सोडवण्याचं काम केलं. जवळजवळ 2 किलोमीटर पाणी त्यांना उपलब्ध करून दुसऱ्या दिवशी त्यांना पाणी उपलब्ध करून दिलं. त्यानंतर आपण वरच्या वाडी, डोंगरपट्ट्यातल्या वाडी वस्त्या जशी सागाची वाडी, चिंचवाडी, बोरीची वाडी, बोतिवली वाडी, या सर्व वाड्यांमध्ये सर्व फिरत असताना आम्हाला तिथे निदर्शन आलं का त्यांनी आणून दिलं सर्व ग्रामस्थांनी की आम्हाला रस्त्याची समस्या आहे. तात्काळ आपण जवळजवळ 34 दिवस तिथेशी JCBने सर्व रस्ते त्यांना उपलब्ध करून दिले, सर्व रस्ते सुव्यवस्थित करून दिले, जेणेकरून आज तिथे गाडीने प्रवास करू शकतात. यापुढेही ज्या पंचक्रोशीमध्ये आपण ॲम्ब्युलन्समार्फत सर्वांना मोफत सुविधा देतो आहे, तर पंचायत समिती सदस्य नसताना आपण जर एवढी कामं करतो आहे तर पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर निश्चितच खूप काही कामं करता येतील. कारण की वारंवार सांगेल मी, आमदार इथे शिवसेनेचे आहेत, खासदार इथे शिवसेनेचे आहेत आणि उपमुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत आणि जे मुख्यमंत्री आहेत ते पी युतीचे आहेत. तर सर्व मतदार बंधूंनी जर आपल्याला संधी दिली तर खूप चांगलं काम होणार आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातून एकच आहे की महेश विर्ले आणि रेश्मा मिसाळ यांचा नक्की विजय होणार आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे आणि असाच आशीर्वाद नेहमी राहील आणि जसं ते आमच्यासोबत राहतील त्याच पद्धतीने आज तुम्हाला सर्वांना इथे वचन देतो आहे याच्यामार्फत की आम्ही सदैव तुमच्यासोबत आहेत, मागेही होतो आणि आज आहेत आणि पुढेही राहू. आज प्रचाराचा 3रा दिवस आहे आणि खूप चांगला प्रतिसाद, खूप चांगला प्रतिसाद सर्व जनतेच्या मनामध्ये होतं की आम्ही ही निवडणूक लढवल्या पाहिजे आणि आज ती लढवतो आहे हा त्यांच्याचकडे खूप मोठा आत्मविश्वास दिसतो प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि सर्व मतदार बंधू भगिनींना सर्वांना त्यांच्याकडे येणारं व्यक्तिमत्व पाहिजे, प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळोवेळी त्यांना मदत करणारं व्यक्तिमत्व पाहिजे आणि त्या पद्धतीचे उमेदवार आम्ही आहोत असं त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस त्यांच्या तोंडातून शब्द येतं त्यावेळेस खूप आनंद होतो आहे आणि एक आत्मविश्वास आणखी एक जोमाने येतो आहे. दुसरी गोष्ट झालं की ज्या ग्रामपंचायतमध्ये जसं की कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये आपण ज्या माता भगिनींसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र चालवलं, आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत त्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, त्यांच्या जे काही गोष्टी असतील त्या पुरवण्याचं काम केलं, जसं पूर्ण परिसरामध्ये विकास काम करण्याचं काम केलं, वयोवृद्धांसाठी आपण बेंचेस उपलब्ध करून दिल्या, पूर्ण परिसरामध्ये रोड, रस्ते, स्ट्रीट लाईट कुठेच कोणतं विकास काम करण्याचं बाकी ठेवलं नाही, हॉस्पिटल असतील, ॲम्ब्युलन्स असेल, सगळ्या सोयीसुविधा केलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीचा सर्वांगीण विकास करण्याचा आपण प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झालेला आहे. जो मतदानाचा कौल आपल्याला कोल्हारे ग्रामपंचायत जनतेने दिला तोच कल आज आपल्याला ही जी पंचायत समिती आहे मानगावतर्फे वरळी पंचायत समिती ही देईल हे 100% त्यांच्या बोलण्यातून आश्वास होतो आहे, एक विश्वास निर्माण होतो आहे. तसेच ताई आहे सोबत, रेश्माताई मिसाळ या जिल्हा परिषद उमेदवार प्रत्येकाच्या मनामध्ये ताईला नव्याने संधी देण्याचा एक विषय आहे आणि तो ते अमर मिसाळ यांनी केलेलं कार्य या सर्वांचा जो आज एकत्र केला जातो आहे त्या गोष्टीची पोच आज प्रत्येकाच्या तोंडातून भेटते. यापुढे या पंचायत समिती गणामध्ये ज्या समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरता सर्व जनता आमच्यासोबत आहे आणि आम्ही जनतेच्या सोबत आहेत. ज्या पाण्याच्या छोट्या मोठ्या समस्या असतील, रस्त्यांच्या समस्या असतील, गटारांच्या समस्या असतील, या सर्व समस्या जाणून घेऊन आपण त्या परिपूर्ण त्या मार्गी लावणार आहेत. ज्या प्रश्न आज प्रत्येकाकडे गेले उपस्थित ते प्रश्न आपण बोलण्याच्या अगोदरच निरसन केलेले आहेत. या वाड्यामध्ये आल्यानंतर आम्ही मानगावमध्ये काही लोकांनी आमच्याकडे प्रश्न उपस्थित केले ते आम्ही स्वखर्चातून ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि यापुढेही होत राहतील आमच्याकडून. कोण म्हणतो येणार नाही? आवाज कुणाचा? शिवसेना जिंदाबाद. आपली निशानी आपली निशानी रेश्मा मिसाळ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महेश विर्ले, तुम आगे बढ़ो, हम